हॅलो नमस्कार. तर आज आहे यशचा बर्थडे. मी त्याला विश केलं नाही. मी त्याला बोलली की मी झोपली आहे आणि त्याला खरं पण वाटलं, कारण की सकाळपासून ना मला ठीक नव्हतं वाटत. मला वाटत होतं की मला ताप येणार आहे की काय, आणि ताप आला नाही पाहिजे, नाही तर उद्याचा प्लॅन कॅन्सल होईल. म्हणून फुल डे मी आज रेस्ट केलाय. बट मी विचार केला की त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी असं डेकोरेट करूया. म्हणून मी असे कॅन्डल्स आणि रोज रोज पेटल्स वगैरे मागवलेत आणि केक, त्याचे फेवरेट केक मागवलेत. सो त्याची रिॲक्शन बघूया. माझे फ्रेंड्स पण येणार आहेत, आमचे फ्रेंड्स येणार आहेत त्याच्यासोबत. सगळ्यांची नाईट शिफ्टवाले लोक येणार आहेत. सो मी वेट करते त्यांचा, बघूया. आणि त्याची रिॲक्शन पण मी शूट करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. झालेलं आहे डेकोरेशन. छोटंसं स्वीट आहे, कॅन्डल्स, आणि अर्धाच रस्ता केलाय कारण की लिमिटेड गोल्ड बोलते, वाव, रोज पेटल्स होते आणि उरलेले त्याच्यावरती उडवायला. बाहेर फुगे पण लावलेत. कोणी माहित नाही, दुसऱ्याच्या घरचे. चला बाहेर घरी जा. या हॅपी बर्थडे का समज चौघांनी उभे राहा. तिघांनी खूप मारू काय पहिला कुठला कापू? मी डार्क येतो. लक्ष ठेवून एकदा चटका मिळाला, किती वेळा पडणार? 3 वेळा चटका मिळाला. मी नाही 2 झाले. आता तुझ्यासाठी एक छोटस काम आहे. हे सगळं आवरायचंय तुला. शिवानी वाढदिवस चालू झालाय माझा आता. हा मग आणि तुला आवरायचंय. यश मी एवढं केलं. आपणच केलं, वरून हिने शिव्या पण घातल्या काय कारण ठेवलंय, आणि वरून आपल्यालाच आवरायला लागलं. आणि माझ्या याला पण तू छान जास्तच केलेलं. तुला माहितीये इकडे ना 4 बलून्स लावलेले आणि हॅपी बर्थडेचं ते लेबल लावलेलं आणि मला 4 तास आत बसवून ठेवलेलं. 100 बलून मध्ये 100. आणि ते लेबल नव्हतं, ते फुगवून हॅपी बर्थडेचा बुक्की दे का? अरे पण आमच्याकडे फुगवायचं ते मशीन होती आणि त्यात आम्ही हिला एंटरटेन करत होतो आतमध्ये बसलेली म्हणून. तू सांग, आतमध्ये तुला 4 तास बसवल्यानंतर तुझे एक्सपेक्टेशन किती वाढतील की काहीतरी छान करताय. दाखव ना तू. लहान मुलगा पण चांगलं केलं असतं. HAP मध्ये संपेली. HAPPY BIRTS एवढं इथपर्यंत लिहिलं आम्ही, आणि खाली फुगे टाकले 2 वेगवेगळ्या कलर. आणि वरती असे फुगे पण लावलेले डेकोरेशन. नाही, माझ्या बर्थडेला पण केलेलं, 25 केलेले, हिचा पहिला आलेला पण. आणि सगळ्या बर्थडे साठी. आणि ते डेकोरेट करायला 5 लोक इकडे होती. 5 लोक आणि 4 तास दोघंच होतो. 4 तास लागले. आणि अरे 5 तास लागले पाहिजे होते हे खरं. काय खातं चण्यासारखं यश? चण्याचे त्याच्या आतमध्ये चणे असतात, तुला नाही माहित. चहात चणेच असतात. केक मी फोटो पण नाही काढलाय. आता काढ. पूर्ण दिवस फ्री होती तू? हो. सुट्टी होती तुला आज? हो. पूर्ण दिवस फ्रीच्या हिशोबाने फक्त 4 गुलाब उपटायचे आणि टाकायचे कमी नाही वाटत आहे? बघितलं, मला मी आजारी होती ना, मला बरं नव्हतं ना. नाहीतर आपण जन्मतात किती काय काय केलेलं ग. त्याच्यानंतर आपल्याला बोलला हे काय 4 जण होते तुम्ही, 4 तास लागतात तुम्हाला एवढं करायला? एवढूसं करायला एवढूस वाटते. आता तू बोलली ना म्हणून भाई एवढे हिनी मला 1 वर्ष जो पिडलाय ना, 4 जण खूप काही गोष्टी करू शकतात. एवढं केलंय, एकटीने केलंय. एकटीची मेहनत वेगळी असते. अरे एकटीची मेहनत वेगळी असते, पण आम्ही आजारी असतात. आम्ही एकेकाने किती मेहनत नाही तर काय, पण तिने आणलेला केक खूप मस्त. अरे आम्ही चूज करावा लागतो. आपण कस्टमाइज केलेला. अरे ते साधेवाले केक होते रे, ते माझे बघ क्लासिक केक असतात, स्ट्रॉबेरी फ्लेवर वाइज केक असतात माझे. आपण कस्टमाइज 3 महिन्या आधी सांगितलेली डिझाइन. आज हे दोघं आहेत, आता आमच्या दोघांचा आवाज येणार नाहीये.
नाहीये. इकडे हंबीरांचा आवाज, इकडे मठाधिकाऱ्यांचा आवाज. मठाधिकारी लिगली मंचेकर. हा बोलायचंय. गुलाबा उद्ध्वस्त झाले. बघितलं, खुशच नाही होत एवढं बायकोनी केलंय. खुश कसं होणार? आता काय बोलली? कॅमेरा जेव्हा चालू होता तेव्हा नाही बोलत. कॅमेरा बंद झाला. आता एक काम कर जरा आवर. शाणी कसा खुश होणार? तुम्ही खूप खुश मस्करी करतो. ऑडियन्स दिले तुला हे काढून टाका. आता चल पटकन आवरून घे, मी झोपते. भाई तू तुझ्या 27 वर्षाचा घोडा झालाय, एवढं करू शकतो. काय बोलतो ते गाडीत? मी तर 26 वर्षाचा आहे. अपुराला बोलतो मी 99 चा आहे. मी 26 वर्षाचा आहे. मी 26 वर्षाचा. मी काउंट केलंय. एक वर्ष मला आठवत नाही. अशी बोललेली आपल्या घरचे पाहुणे दोघांना नको करायला लावूया. पाहुण्यांना अशी ट्रीटमेंट मिळते यांच्या घरात. हे बघा पाहुणे बघा, आमचे पाहुणे बघा. तोंड दाखव एक मिनिट. सगळं मी केलेलं आहे, शेवटचं फक्त थोडस उरलं बोललो छोट्या माणसाला सांगूया. आणि हा खरंच पाहुणा हा मजा घेतोय. आणि ह्या मुलीने काय शहाणपणा केला माहितीये का? आज सांग सगळ्यांना शिवानी. ही पिशवी आहे पेपरची. पेपरच्या पिशवीत हिने 2 नारळ ठेवली. मी पिशवी उचलली, नारळ खाली. चलो बाय बर्थडे बॉय. गुड नाईट. भेटूया बरं. येतो हा, झोपतो. जा ना. आणि झोपायचा गपचूप. तुझ्या आता अरे जा लागलं ना. मी आहे. फोन दे भाई, फोन नाही घेऊन चालले. चला आता आपण झोपूया. फोन तर दे यार. चालेल ना सगळं, पाय बी दाबणं. नाही झालं, दाब ना. बरं झालं ये दाब. बाय. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. Birthday आम्ही boy. परत आलेलो आहे. बर्थडे वर काय चमकतोय म्हणून आम्ही मुद्दाम उन्हात उभे राहतो. मी उन्हात नाही उभी. मी उन्हात राहिली तर मी- खूपच मी तर लहानपणापासून गोरा होतो, नंतर मी जरा काळा झालो. आणि हा मेन गोष्ट, आम्ही आज सकाळी उठलो 6 वाजता. मी आणि हा बघा जो मागे उभा आहे ना, हा जो लपून लपून बघतोय. आम्ही सकाळी बनवलेली. आम्ही सकाळी 6 वाजता उठलोय. हे बघा, हे आमची आहे आयडेंटिटी जी शिवानी मठाधिकारीने बनवली. आणि त्याच्यात पहिली लाईन जर तुम्ही नीट वाचाल, तुम्हाला हे आम्ही दाखवतो. ह्याचा स्क्रीनशॉट पण आम्ही इथे टाकूया का? स्क्रीनशॉट माझं ट्रॅव्हल स्क्रीनशॉट. एक दिवसासाठी आम्ही जातोय, पण तरी माझं प्रॉपर आयटनरी पीडी आहे. हा, प्रॉपर आयटनरी सगळं बनवलंय. पण त्याच्यात पहिली लाईन का? पीडीएफ मध्ये प्रॉपर लिंक आहे. त्याच्यात पहिली लाईन, अरे हा ठीक आहे, त्याच्यात पहिली लाईन काय लिहिली आहे की डे 1 सॅटर्डे ठाणे टू नाशिक, आणि गुगल मॅपची लिंक दिली आहे. आणि त्याच्यात लिहिलंय मॉर्निंग डिपार्ट फ्रॉम ठाणे अराउंड 6 AM, रीच नाशिक बाय 10 AM. 8:15 वाजलेत, 8:30 वाजलेत. डिपार्ट फ्रॉम ठाणे, घराच्या बाहेर नाही पडलं अजून. मी तिकडे 6 लिहिलं, म्हणजे जाऊन आम्ही 8. जस्ट शट ब्रो, जस्ट शट. पण आपण काय छान दिसतो. वाव, गोरे गोरे माझे शर्ट पॅन्ट ऍज युजल. चलो चला आता आम्ही निघणार आहे. आम्ही नाश्ता करताना व्हिडिओ डायरेक्ट. नेहमीची प्रथा, आलो जाताना कुठेही नेहमीची प्रथा शिवानीची गाडी चालू ठेवूनच बाहेर पडते गाडीच्या. आता पण चालू ठेवलेली. हा, चालू ठेवून कोण शिवानी गाडी बाहेर समोर पडतो? बघ. चावी पण गाडीत, हा गाडी पण चालू. असं कसं करतेस तू? मला कळत नाही. कधी ना कोणी आपली गाडी बघितली ना, तेवढा कॉन्फिडंट असेल घेऊन जायला की चालूच असते. चला, ॲज युजल दररोज सारखं आठवण करून द्यावं लागतं की डिस्क्रिप्शन लिही. करू का परत? असं का होतं की नेहमी आठवण करून करू परत? तू मार खाशील. परत कधी नाही येणार तुझ्यासोबत. जोरात करेन. 4-5 लोक वाटले. हा कर, त्यांना पण दाखवते कसं हे असा वागतो ना आपल्यासोबत, हा एम्बॅरेस करायला. तुला ऑफिस मध्ये कसं झेलायचा? बर्थडे बॉय सारखा राहा ना. तिकडे आम्ही जेव्हा पेमेंट करत होतो मॅकडॉनल्ड्स मध्ये, तेव्हा हा त्यांना बोलला की माझा बर्थडे मला काही मिळेल का? हा, तिकडे त्यांना बोलला. ते बोलले नाही मिळणार. नाही, ते बघतो बोलले. हे बघितलं ना मग ते तू विचार. आम्ही नंतर त्यांच्यासोबत गेम केला की आमच्यातलं कोण सर्वात लहान वाटतं आणि कोण सर्वात मोठं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? असं सगळ्यांच्या तोंड दाखवा एक एक करून. हा पहिला मी, दुसरा हा, तिसरी माझा बघितलाय. तू एवढा सिरियस तोंड दाखवलं, तू मोठा वाटणार आहे. लीड दाखव. मी सांगू का सर्वात मोठं कोण आहे? नाही, त्यांना गॅस करू दे. प्लीज कमेंट करून सांगा. ह्याचं नाव ओमकार आहे. ओमकार अनकम्फर्टेबल. यायचं हंबीरांचा आवाज सर्वात मोठा आहे. तसा पण माझ्या प्रत्येक पिण्याच्या आयटम वर पहिला हक्क हिचा असतो. तो बजावती आता. हा, छान आहे. आता पिऊ शकतो. आता पिऊ शकतो ना. थँक्यू. हा, विषाची परीक्षा घेतली.
की बाबा मला काय झालं तर मग कसं होणार ना, म्हणून ती पहिली एक घोट पिऊन बघते आणि लगेच मला देते प्यायला, तिला काय होण्याच्या आधी. त्याला दिलंच बर्थडेचं. कट करू. हॅपी बर्थडे गायचं गाणं त्यांनी आणून दिलं, दाखवा त्यांना पण. आमचा ब्लॉग येतो, तुम्ही आमचा ब्लॉग पण बघा. Happy birthday to me, happy birthday to me, happy birthday dear माईक सगळ्यांना आधी तुम्ही पण गाजवा. अरे खा पुन्हा यार. थँक्यू. अंडवलेनी फर्स्ट डेस्टिनेशनला आम्ही पोहोचलोय, पण हे खूप लांब आहे वर, आणि गुगलवर आम्ही वाचलेलं की हे मेडिटेशन साठी आहे. काय बोलते शिवानी? करायची गरज पडणार आहे. एवढं चालत गेल्यानंतर त्यांना पण मेडिटेशनची गरज पडणारच होती. भाई साहब, हा पड पड पड. पकडशील ना? हो पकडीन ना. लग्न झाल्यानंतर कुठे पण पहिल्यांदा जातो, हा बायकोला असं उचलून घेऊन जायचं असतं, जसं शाहरुख खान दीपिका पादुकोणला घेऊन गेलेला, हो की नाही? कुठे घेऊन गेलेला? ते मंदिरात. हा काय? घेऊन गेलेला तो 300. कुठले पिक्चर बघते तू असे? चेन्नई एक्सप्रेस. हा बा, उड्या मारत मारत चाललाय का? लाज पण नाही वाटत. पाणी असतं ना तर मजा आली असती. पोहत गेली असती ना? नाही, पिऊन रे येड्या. हो, मला वाटलं पोहून गेली असती वर. अख्खा एक आम्हाला पीडीएफ बनवून आयटनरी तू पाठवलीस, त्याच्यात किती जीन आहेत ते नाही बघितली. फोटो पण टाकायचे होते. काय कुठे पायऱ्या आहेत? हो, बापरे, ते काय दिसतंय तिकडे. हे सगळं नाही बघतायत का तुला? खाली बाई बोलली 2 मिनिटावर. आणि हो, तिथे पण आहेत पायऱ्या. ते काय माझा ड्रेस दाखव ना. ओ गॉड, काय एनर्जी आली ती. ड्रेस दाखव ना. हे बघ ड्रेस. मी मुद्दामून कॉटनचा घातला कारण की मला माहिती होतं समर चालू झालेलं आहे. मला सिल्क घालायला लावत होती आणि आता येताना सगळे वेळ इकडे ब्लॉग करत होते, ते लोक पण ब्लॉग करतात. त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, पण पहिले आमच्या करा. मला बोलत होते लेणीची वाट पण नाही बघितली, इथेच मेडिटेशन करायला बसली. हे बघा आता उठली मुद्दामून, कॅमेरा चालू झाला म्हणून उठली. अर्धा तास झाला अशीच बसलेली. हा बोलायचं, आणि ह्या बाईने आणलं आम्हाला इथे लेणी बोलून. अरे हा तोच होता माणूस, तोच होता जो ब्लू शर्ट वाला गेला तो. चला और बहुत पार पडणे काय आपले. हा थोडे थेंब थेंब आहे माझ्याकडे. ऐक तिकडे काहीतरी आहे. मला पण पाणी. तिकडे काहीतरी आहे. आता हे काहीतरी उमेद दिसते, पण ही लेणी तर कोणत्याच अँगलनी नाही. जाऊ दे, चल बघू पुढे. धडपडलं कोणतरी, धडपडलं. आमचं चालणं काय संपतच नाहीये ना. ओ शिट. चढलो, आम्हाला वाटलं संपलं. अजून एक गुफा असेल, त्र्यंबकेश्वरला निघते मला वाटतं डायरेक्ट. की डायरेक्ट त्र्यंबकेश्वर पर्यंत जाते. चालतच पण व्ह्यू गेलो. बघ. तेव्हा पण जे लोक इथे मेडिटेट करत असतील त्यांना बिल्डिंगा दिसत असतील. थोडस कॉमन सेन्स असतं ना तुझ्यात तर बरं झालं असतं ना. त्याला काय आलं मी का बोललो? जास्त बोलू नको. हा हे वाला पेपर खायला घालीन. उगाच काय नाहीये हे बघ ना किती छान दिसतंय. बघ ना, यश काय छान नाहीये, ग्रीनरी नाहीये. ग्रीनरी नाही पण छान वाटतंय यार, खूप सुंदर दिसते. मला हे व्ह्यू जास्त चांगला वाटतं. मला हे आवडतं असं. त्याला तो बोललो तिकडे बघ. मी आलेलो आहे एका रेस्टॉरंट मध्ये नाशिकला, जिकडे हा लहानपणी राहायचा. आणि मला तुम्हाला नाशिकचं भरपूर काय काय दाखवायचं. मी आता एवढी येताना गर्मी आहे ना, मी केस बांधले शेवटी. मी सांगतोय भरपूर काय काय दाखवायचं चांगलं होतं. एवढी गरमी आहे ना, एवढं सुंदर आहे ना. मी जिथे राहायचो मी ते घर पण तुम्हाला दाखवेन जर मला आज जायला भेटलं. मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये सांगू दे, पोलीस नाही राहू दे असं बोलते. जसं काय असं बोलते जसं काय ते काय बोलतात त्याला, विवादित ढाचा. आम्ही राहायचो इथे नाशिकला असताना महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला, तर आम्ही तिकडे जाणार आहे. आम्ही आता बाहेरून बघितलं, आतमध्ये गेलो नाही. आतमध्ये गेलो की तुम्हाला दाखवणार. आतमध्ये गेलो. यांचा नका ऐकू, तुमचा मित्र मी आहे, यांचा ऐकू नका. हे नवीन आलेले आहेत. तुम्हाला कळालं ना मित्रांनो? सांगा हिला तुम्हाला कळालं. MPA खूप छान दिसतं. हे बघा मस्त आहे ना. ग्रीनरी. यश काय मागवलं ऑर्डर सांग. चलो बाय, नंतर भेटूया. तुम्ही नाशिकला आलात तर इकडे या, खूप टेस्टी जेवण आहे. हे मशरूम पण खूप चांगले होते. तोडा. नाही माझं नाही खायचं. अरे नाही, मी त्यांना दाखवते तोडायचं कसं, तेवढं तर दाखवते. हे असं तोडलं नाही की बघा तुम्हाला कळेल की हे मैदान आहे. मित्रांनो हा सोया चावले पण हा मैदान आहे. तर तुम्ही खाऊन पण बघा.
मला वाटलेलंच क्या मैदान आहे आणि मशरूम बटर गार्लिक मशरूम आणि ते सिगार ज्याच्या प्लेट मध्ये चीज सिगार हे बघा ह्याच्यात पण आहे ना यस नको ना यार मला फेवरेट आहे मशरूम यार. वाटतं किती येईल बिल? 2900. 2800. 2700. आणि मला असं वाटतं तुला घे ना तुला असं वाटतं. आणि मला असं वाटतं 3200. झुप 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 Very कोण जिंकणार बघूया. झुप Very झुप high. झुप 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 हा जिंकतो. झुप 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 ही जिंकते. झुप 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 मी जिंकतो. एवढाच पोषण. माझा पण व्हिडिओच काढत नाही झुप झुप वाला मग मी कसं घेणार काढते. कपाळ. हा झुप 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 झुप. चला दिस इज हे बघ ह्याचा आधी उघडायचं सोडून आधी त्याला नुसतं हेच खायचंय. चला आता आपण एक काम करूया. आता आपण बघूया कोण जिंकलेला आहे. एकदा करू? जो जिंकला तो पैसे होणार एकदा. का म्हणून परत सांगा किती बोलले 2900. 2700. 3200. 2200. मी बोलतो ना आधीच्या पुढे जाते इतकं कमी. आम्ही जिंकलोय काय तुमचा मित्र जिंकलाय काय मी जिंकतो. तुझा बर्थडे आहे पण ह्याला जिंकून दिली. आम्हाला माहिती कॅमेरा मध्ये आहे. पहिल्यांदा जिंकलोय मी गेट सगळे. आता भरा. मी बोललो गाईज माझ्यासोबत अत्याचार होते 3 लोक आहे ते लोक. तू स्वतः तुझ्या तोंडून बोलला की मी जो कधी बोललो मी जिंकेल नाही बोललो. कॅमेरा मध्ये मी सगळं नाही बोललो. रेकॉर्ड तुम्ही आहे. record- हाताने नाही घ्यायचं दुसरे लोक पण आणि खातात काय घेते चमचा जन्माला? तुला वापर. कळत नाही का आणि जन्माला hygienic कळतच माणूस नाही नसतं. जन्माला की हाताने हाताने आता आम्ही इथे दर्शनाला आलो अचानक यांनी आहे ना इकडचे काकी राहतात त्यांनी दार उघडला आणि हा असा बघतोय बाहेर आमच्याकडे. तर कोण आहे हमको मिलने को. आणि कोणाला यायचं असेल तर हे मंदिर आहे. मंदिराचं नाव सांग शिवानी. ए ए हाय घेतो आपला आपला हा तो बघ हा आपला घेतोय पण येत नाही त्याला. हे मंदिर कोणाचं आहे. घामाटलं अरे हे काय हे मंदिर कोणाचं आहे. नारायण तुलसी वृंदावन आणि नारायण सुंदर नारायण ना. बसला सुंदर नारायण. हा सुंदर नारायण हा इथे लक्ष देतच नाही माझ्याकडे तू. सुंदर नारायण सुंदर नारायणचं मंदिर आहे इकडे आणि त्यांच्या 2 बायका. इकडे मंदिर आता बनतंय आणि मग इथे आतमध्ये त्यांनी मूर्ती ठेवली. ज्याला याचं दर्शन घ्यायचं तर इकडे आतमध्ये मंदिर आहे. तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता कारण आता तुम्हाला जवळून मूर्तीचं दर्शन भेटू शकतं. लवकर आणि लवकर घेऊन टाका. तू एवढं 2x मध्ये का? लवकर लवकर आणि लवकर घेऊन टाका. तुम्हाला माहिती आहे मी 2x मध्ये गावतो. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे. वेलकम. आम्ही आता आहोत ठाण्याच्या घरात कारण की आम्ही डे 1चा व्लॉग एंड करायला विसरला आणि तो एवढा मोठा होता बिकॉज बर्थडेची नाईट मग परत सकाळी आम्ही नाशिकला गेलो म्हणून आम्ही विचार केला की हा व्लॉग ट्रॅव्हल वाला 2 व्लॉग मध्ये कट करूया. तर पुढचा व्लॉग बघत राहा आणि हा व्लॉग आता आम्ही इथेच एंड करतोय. बाय बाय. उद्या नाही 2 दिवसांनी परत बघा. बाय. परवा बाय.